मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण MH-BCA CETसाठी कॉम्प्युटर बेसिक्स या सेक्शनवरती मोस्ट एक्सपेक्टेड MCQज पाहिले होते. आता त्याच व्हिडिओला कंटिन्यू करता मी अजून क्वेश्चन्स आणले आहे, जेणेकरून तुमची अजून छान प्रॅक्टिस होईल आणि तुमचे कन्सेप्ट्स क्लिअर होतील. इन केस तुम्ही तो पहिला व्हिडिओ नसेल पाहिला, तर जाऊन तो व्हिडिओ पाहून या. मग हा व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि त्यासोबतच आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच क्वेश्चनसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, लगेच आपल्या क्वेश्चन्सकडे सुरुवात करूया. सर्वात पहिला क्वेश्चन आहे 1 किलो बाईट दॅट इज KB इज इक्वल टू ऑप्शन्स आहेत 100 बाईट्स, 1024 बाईट्स, 1000 बाईट्स का 2048 बाईट्स. करेक्ट उत्तर असेल बी, जे की 1024 बाईट्स आहे. आता तुम्हाला बरेच वेळेस आता आपण कसं म्हणतो 1 kg इक्वल्स टू 1000 ग्राम. तुम्हाला ती जर तुम्ही कन्सेप्ट डोक्यात धरली तर तुमचं इथं उत्तर चुकू शकतं. कारण की इथं आपण आयडिया काय लावाल की 1 किलो बाईट इक्वल्स टू 1000 बाईट्स. पण तसं नसून इथे 1 किलो बाईट इज इक्वल टू 1024 बाईट्स असं असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन आउटपुट डिव्हाइस. ऑप्शन्स आहेत माऊस, स्कॅनर, प्रिंटर का कीबोर्ड. आता आउटपुट डिव्हाइस म्हणजे असा डिव्हाइस जे की तुम्हाला एक आउटपुट दाखवतं. आता इथे एकच गोष्ट आहे जी की तुम्हाला एक आउटपुट देतं, ते म्हणजे प्रिंटर. म्हणून करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी म्हणजे प्रिंटर. जेव्हा केव्हा तुम्ही त्यात काही इनपुट द्याल, आता इनपुट काय असतं ते म्हणजे कोणती फाईल असेल, कोणतं वर्ड फाईल, डॉक्युमेंट, PDF असेल, तर ते तुम्हाला ॲज अ इनपुट द्यावं लागतं. आणि मग आउटपुट काय येतं, तर ते झेरॉक्स किंवा जे प्रिंट येते बाहेर त्याला आपण आउटपुट म्हणतो. आता बाकी स्कॅनरना आपण इनपुट देतो, माऊस सुद्धा इनपुट असतं, कीबोर्ड सुद्धा इनपुट डिव्हाइस आहे. ओके, सो करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू रन अ कम्प्युटर सिस्टम. ऑप्शन्स आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, युटिलिटी सॉफ्टवेअर, ऑपरेटिंग सॉफ्टवेअर आणि प्रोग्रामिंग सॉफ्टवेअर. आता हे बरेच जणांना हेच उत्तर माहिती असेल. आता आपण बरेच वेळेस असं म्हणतो की OS सिस्टम किंवा OS, आपण बरेच वेळेस हा शब्द वापरतो. त्याचा अर्थ काय होतो, तर ऑपरेटिंग सिस्टम. तर ऑपरेटिंग सिस्टम इज रिक्वायर्ड टू रन अ कम्प्युटर सिस्टम, म्हणून ऑप्शन असेल सी. तर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे कसे, की फॉर एक्झाम्पल लिनक्स आहे, विंडोज आहे, मॅक OS आहे. हे असतात ऑपरेटिंग सिस्टम जे की आपल्या कम्प्युटरला रन करायला हेल्प करतात. त्यांचं मेन फंक्शन काय असतं, तर ते हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोघांना मॅनेज करतात. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑपरेटिंग सिस्टम इज डेव्हलप्ड बाय मायक्रोसॉफ्ट. आता मागच्याच व्हिडिओत तुम्हाला मी एक्झाम्पल दिलेत, लिनक्स, विंडोज, मॅक OS वगैरे. सो तुम्हाला यातून ओळखायचं आहे की मायक्रोसॉफ्टने कोणता डेव्हलप केला आहे. हे सगळ्यांना माहिती आहे उत्तराचं ऑप्शन सी असेल, दॅट की विंडोज. नेक्स्ट क्वेश्चन बघूया मित्रांनो. विच मेमरी इज ऑल्सो कॉल्ड परमनंट मेमरी. कोणत्या मेमरीला परमनंट मेमरी म्हणून म्हणलं जातं. ऑप्शन्स आहेत रॅम, कॅशे, रॉम आणि रजिस्टर. इथे करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी, दॅट इज रॉम म्हणजे रीड ओनली मेमरी. आता परमनंट मेमरी म्हणजे काय, तर आपण फॉर एक्झाम्पल इथे नॉन वोलाटाईल मेमरी म्हणू शकतो, जी की पॉवर ऑफ झाल्यावरती इरेज नाही झाली पाहिजे. आता बाकीचं बघितलात, रजिस्टर, कॅशे आणि रॅम, याच्यामध्ये तुम्ही जेव्हा तुमचं डिव्हाइसचं पॉवर ऑफ कराल, याच्यातली मेमरी इरेज होऊन जाईल. त्याला आपण म्हणतो वोलाटाईल मेमरी. ओके, किंवा टेम्पररी मेमरी असं म्हणू शकतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टोअर्स डेटा परमनंटली. असा डिव्हाइस जो की डेटाला परमनंट स्टोअर करतो त्याला काय म्हणतो, तर रॅम, कॅशे, हार्ड डिस्क, रजिस्टर. इथे तुम्हाला इलिमिनेट करायला खूप इझी जाईल ऑप्शन्स. आता मी मागच्याच व्हिडिओ तुम्हाला सांगितलं क्वेश्चनमध्ये की रॅम, कॅशे आणि रजिस्टर्स हे वोलेटाईल मेमरीचे प्रकार आहेत. सो इथे प्रश्नच येत नाही की तुमचा कोणता डेटा परमनंटली स्टोअर राहील. सो एकच उत्तर असेल, दॅट इज हार्ड डिस्क. याच्यामध्ये आपण डेटा परमनंटली स्टोअर करू शकतो आणि याला जर आपण सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस म्हणून म्हणतो. हार्ड डिस्क झालं, पेन ड्राईव्ह झालं, या गोष्टी आहेत जिथे आपण डेटा परमनंटली स्टोअर करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ सिस्टम सॉफ्टवेअर. ऑप्शन्स आहेत MS वर्ड, एक्सेल, विंडोज का फोटोशॉप. तर करेक्ट उत्तर असेल ऑप्शन सी म्हणजे विंडोज. तर विंडोज काय करतं, तर सिस्टीम फंक्शनिंगला हेल्प करतं, म्हणून आपण त्याला सिस्टीम सॉफ्टवेअर असं म्हणतो. हे बाकीचे जे आहेत फोटोशॉप, एक्सेल, MS वर्ड, ते आहेत ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आता ॲप्लिकेशन काय असतं, की जे युजरला एक युजर स्पेसिफिक टास्क करायला हेल्प करतं. या सर्व गोष्टी आपण मागच्या व्हिडिओमध्ये, जे की आपण लेक्चर फर्स्ट आहे आपलं, त्यामध्ये डिस्कस केले आहेत, म्हणून मी जास्त डीप जात नाहीये. मी तुम्हाला जस्ट एक रिवाइज व्हावं म्हणून तुम्हाला मी गोष्टी सांगतोय. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच की इज यूज टू डिलीट कॅरेक्टर्स टू द लेफ्ट ऑफ द कर्सर. कर्सरच्या लेफ्टला असलेल्या कॅरेक्टरला डिलीट करायला कोणती की वापरली जाते. ऑप्शन्स आहेत डिलीट, एंटर, बॅकस्पेस का शिफ्ट. आता तुम्हाला इथं बघताच तुम्हाला कळेल की एंटर आणि शिफ्ट हे दोन गोष्टी तर नसतीलच. ठीक आहे, असं तुम्ही करून इलिमिनेट करू शकता. आता ऑप्शन राहिला डिलीट आणि बॅकस्पेस. आता जर तुम्हाला राईट साईडचं करायचं असेल तर तुम्हाला डिलीट दाबावं लागेल. ओके, म्हणजे ऑप्शन ए. इथे विचारलं की लेफ्ट साईडचं, सो ऑप्शन कोणता येईल, ऑप्शन सी. आता मित्रांनो, तुम्हाला मी एक एक्स्ट्रा एक्झाम्पल दिलाय
एक इन्फॉर्मेशन दिली आहे. तर जेव्हा केव्हा क्वेश्चन असा असेल की विच की इज यूज टू डिलीट द कॅरेक्टर टू द राईट ऑफ द कर्सर, तेव्हा उत्तर काय असेल तर डिलीट. समज तुमच्याकडे पीसी असेल किंवा लॅपटॉप असेल तर ही गोष्टी ट्राय करून बघा, कारण की तुम्ही जितके ॲप्लिकेशन्स करून बघाल या गोष्टीचे, तुम्हाला तितकं थेरीपेक्षा जास्त हे लक्षात राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच सॉफ्टवेअर इज यूज टू क्रिएट डॉक्युमेंट्स? डॉक्युमेंट तयार करायला कोणतं सॉफ्टवेअर यूज करू शकतो आपण? तर MS वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट का MS ॲक्सेस? आता तुम्हाला हे गोष्टी माहिती असतील, सो मी विदाऊट एक्सप्लेन करता, कारण की प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आता एक्सेलमध्ये आपण डेटा सोबत असतं, डेटा व्हिज्युअलायझेशन किंवा डेटा इंटरप्रिटेशन वगैरे. पॉवर पॉईंटमध्ये आपण स्लाइड शोज वगैरे करतो. ओके. आणि MS एक्सेल आहे. पण इथे तुम्हाला बघताच उत्तर कळेल, ते म्हणजे ऑप्शन ए आहे, जिथे आपण वर्डमध्ये डॉक्युमेंट्स तयार करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा इन अ कम्प्युटर इज? बाईट, बीट, KB का निबल? सो आता करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज बीट. तर बीट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ डेटा इन अ कम्प्युटर. तर बीटला आपण 0 किंवा 1 ने डिनोट करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू कनेक्ट अ कम्प्युटर टू द इंटरनेट? ऑप्शन्स आहेत मोडेम, स्कॅनर, प्रिंटर का स्पीकर? खूप इझी उत्तर आहे याचं. स्कॅनर तर ऑब्व्हियसली नाही, कारण की ते स्कॅन करायसाठी यूज करतो. प्रिंटर इज यूज फॉर प्रिंटिंग. स्पीकर इज यूज फॉर ऑडिओ आउटपुट. उरला ऑप्शन कोणता? तर ऑप्शन ए, दॅट इज मोडेम. आता मोडेम काय करतं तर डिजिटल सिग्नलला अॅनालॉग सिग्नलमध्ये कन्वर्ट करतं, आणि ते मी जास्त डीप जात नाही, बट त्याच्याने तुम्हाला तुमचं इंटरनेट यूज करता येतं, म्हणून आपण मोडेम वापरतो. नेक्स्ट, विच मेमरी इज द फास्टेस्ट? रॅम, कॅशे, हार्ड डिस्क का CD रोम? यातली कोणती मेमरी फास्ट आहे? तो ऑप्शन आहे करेक्ट, कॅशे. आता तुम्हाला याचं कारण किंवा याचं बॅकग्राऊंड माहिती करून घ्यायची काही गरज नाही आहे, ते खूप लेंदी गोष्टी होतील. तुम्हाला ज्या गोष्टी एक फॅक्ट म्हणून माहिती पाहिजेत, सो तसं तुम्ही लक्षात ठेवा. सो ऑप्शन असेल ऑप्शन बी, दॅट इज कॅशे. व्हॉट डज GUI स्टँड्स फॉर? इथे ऑप्शन्स आहेत. वाटलं तर व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही आपलं आन्सर तुमच्या कमेंटमध्ये द्या. तर करेक्ट उत्तर असेल ग्राफिकल युजर इंटरफेस, दॅट इज ऑप्शन ए. आता GUI म्हणजे काय तर ग्राफिकल युजर. आता ॲज अ युजर तुम्हाला तुमच्या डिस्प्लेवरती काय दिसतंय, म्हणजे तुमचे आयकॉन्स झाले, तुमचे डिस्प्ले झाला तुमचा त्यासोबतच तुमचं ऑपरेटिंग सिस्टम झालं, या सर्व गोष्टीला आपण GUI म्हणून म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अ सेकंडरी स्टोरेज डिव्हाइस? ऑप्शन्स आहेत रॅम, कॅशे, हार्ड डिस्क का रजिस्टर? सो सेकंडरी म्हणजे काय, जे की एक परमनंट स्टोरेज डिव्हाइस असेल, नॉट अ प्रायमरी. सेकंडरीला आपण असंही म्हणू शकतो की जे आपण एक्सटर्नल डिव्हाइसेस यूज करतो त्याला आपण सेकंडरी म्हणतो. सो इथे एकच ऑप्शन असेल तसा, तो म्हणजे ऑप्शन सी, दॅट इज हार्ड डिस्क. नेक्स्ट क्वेश्चन. विच की इज यूज टू मूव्ह द कर्सर टू द बिगिनिंग ऑफ द लाईन? ऑप्शन्स आहेत एंड, होम, टॅब का कंट्रोल? सो इथं करेक्ट उत्तर असेल ऑप्शन बी, दॅट इज होम टॅब. आता हे कधी जमतं, जेव्हा तुम्ही कोणती टायपिंग करताय किंवा तुम्ही कोणती एडिटिंग करताय, त्या टाईमला जर तुम्ही होम दाबलं तर तुमचं जे कर्सर आहे ते बिगिनिंग ऑफ द लाईन येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टोअर्स इन्स्ट्रक्शन रिक्वायर्ड फॉर बूटिंग द कम्प्युटर? ऑप्शन्स आहेत रॅम, रॉम, हार्ड डिस्क आणि कॅशे. आता मला तुम्ही एक गोष्ट सांगा, तुमच्या कम्प्युटरला जे कोणते इन्स्ट्रक्शन लागतात ते कुठे असले पाहिजे? ती अशा जागी स्टोअर करेल जे की नॉन व्होलाटाईल असणार आहे, म्हणून इथं ऑप्शन एकच आहे जे की नॉन व्होलाटाईल आहे, दॅट इज रोम. हार्ड डिस्क इज अ स्टोरेज डिव्हाइस, तिथे आपण इन्स्ट्रक्शन स्टोअर नाही करत, तिथे आपला डेटा किंवा आपली फाईल स्टोअर करतो. आणि रॅम आणि कॅशे येत नाहीत, कारण की जेव्हा तुम्ही तुमचा पॉवर ऑफ करता त्याच्यातली जेवढी मेमरी आहे ती इरेज होऊन जाते, सो ती लॉजिकच नाही करत, ठीक आहे, म्हणून आपला आन्सर येईल रॉम. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ USB? तुम्ही ऐकलं असेल USB पोर्ट आपण म्हणतो त्याला, त्याचं फुल फॉर्म काय असेल? सो करेक्ट उत्तर असेल युनिव्हर्सल सिरियल बस, म्हणजे ऑप्शन ए. आता आपण USB कधी वापरतो? समज तुम्हाला कोणतं एक्सटर्नल डिव्हाइस कनेक्ट करायचं असेल तुमच्या PCला किंवा तुमच्या लॅपटॉपला, त्यासाठी आपण USB वापरतो. नेक्स्ट क्वेश्चन. विच मेमरी इज यूज ड्युरिंग प्रोग्राम एक्झिक्युशन? प्रोग्राम एक्झिक्यूट करताना तुम्ही कोणती मेमरी यूज करता? इथे करेक्ट उत्तर असल्याचं ऑप्शन सी, दॅट इज रॅम, म्हणजे रॅन्डम ॲक्सेस मेमरी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ युटिलिटी सॉफ्टवेअर? आतापर्यंत आपण दोन सिस्टीम सॉफ्टवेअर बघितलंय, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर बघितलंय. आता हे थर्ड टाईप आहे जे की युटिलिटी सॉफ्टवेअर आहे. सो याचं एक्झाम्पल विचारलंय. ऑप्शन्स आहेत MS वर्ड, डिस्क क्लीनअप, एक्सेल का पॉवर पॉईंट? तुम्ही जर नीट बघितलात तर ऑप्शन ए, सी आणि डी हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहेत. सो ऑप्शन एकच उरला, ते म्हणजे डिस्क क्लीनअप, जे की
करेक्ट उत्तर असेल. हे कधी आपण यूज करतो जेव्हा तुम्हाला कोणते अननेसेसरी फाईल्स डिलीट करायचे असतील तेव्हा आपण डिस्क क्लीनअप हे सॉफ्टवेअर यूज करतो. नेक्स्ट आणि आजच्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन आहे आपला, विच जनरेशन ऑफ द कम्प्युटर्स युज्ड व्हॅक्यूम ट्यूब्स? ऑप्शन्स आर फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन का फोर्थ जनरेशन? आता मित्रांनो, व्हॅक्यूम ट्यूब एक टाईपचे ट्यूब्स होते, एक लाईट बल्ब होते, जे की आपण फर्स्ट जनरेशन कम्प्युटरमध्ये वापरायचो. जिथे आपण आता आता कसं झालंय, की आपण प्रत्येक इन्स्ट्रक्शन, आपला प्रत्येक कोड आपण आपल्या मेमरीमध्ये स्टोअर केला आहे. बट आधी असं नव्हतं. आधी हे पूर्ण गोष्टी आपल्याला मॅन्युअली कराव्या लागायच्या. म्हणजे जेवढे केवढे तुमचे ऑपरेशन्स आहेत, ALUद्वारे केले जाणारे, जसे की लॉजिकल असो का अरिथमॅटिक, हे आधी मॅन्युअली करावं लागायचे. तर त्यासाठी आपण हे व्हॅक्यूम ट्यूबचा यूज करायचो. तर ते यूज करायचो आपण कुठे? तर फर्स्ट जनरेशन पीसीमध्ये किंवा कम्प्युटर्समध्ये. ओके, तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. इन केस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी किंवा अशा क्वेश्चनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर कोणत्याही गोष्टी डाऊट असेल तर मला बिंदास कमेंट करा. मी त्याच्यावरती नक्की एक छान एक्सप्लेनेशन देईल किंवा एक छान व्हिडिओ बनवेल जेणेकरून तुमचा डाऊट क्लिअर होईल. आणि नेमकं तुम्हाला काय गोष्टी माझ्याकडून एक्सपेक्टेड आहेत ते सुद्धा सांगा, म्हणजे मला त्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवता येईल. तर चला मित्रांनो, आपला हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.